सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं। बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आतापर्यंत 4 अर्ज दाखल केले आणि काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून येणार असा इशारा ठाकरेंनी दिला आहे। सांगली, माढा, कोल्हापूर, सोलापुरात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले। पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे। तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं। बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आतापर्यंत 4 अर्ज दाखल केले आणि काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून येणार असा इशारा ठाकरेंना दिला आहे। तर सांगलीत काँग्रेसकडून आग्रही असलेल्या विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवल्याचे पाहायला मिळाले। ठाकरेंकडून चंद्रहार पाटील मैदानात असताना महाविकास आघाडीत विशाल पाटलांनी आव्हान उभं केलं। सांगलीत भाजपच्या संजय काका पाटलांचा सामना महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांशी आहे। तर बंडखोरी किंवा गद्दारी झाल्यास त्या पक्षांची जबाबदारी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही तर सांगली जिल्ह्यात तिरंगी लढत होताना दिसेल। भाजपचे संजय काका पाटील, शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी लढत असेल। यात महाविकास आघाडीची मते विभागली जाईल आणि याचा थेट फायदा भाजपचे संजय काका पाटील यांना होईल। त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला पराभवाचाही सामना करावा लागू शकतो। मग याच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। पण विशाल पाटील माघार घेण्याची शक्यता कमी दिसत आहे। सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची साथ आहे असे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता सांगलीतील राजकीय स्थिती रंगतदार अवस्थेत पोहोचलेली आहे। त्यामुळे सांगलीतून विशाल पाटील आपली उमेदवारी माघारी घेणार की सांगलीत तिरंगी लढत होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।